श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपला मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचं चलनवलन वाहतो. चेतासंस्था सर्व त्या मेंदूच्या मार्फतच सुरू असते. या मेंदूला जर काही आजार झाला तर कोणाकडे जायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याकरता आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन डॉक्टर निखिल नवले यांना. डॉक्टर निखिल नवले, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार. नमस्कार डॉक्टर. सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना न्यूरोफिजिशियन या शब्दाची व्याख्या कशी कराल? कोणकोणते आजार त्याच्यामध्ये समाविष्ट होतात? न्यूरोलॉजी म्हणजे न्यूरोॲक्सिस, मज्जासंस्था म्हणजे मेंदू, मज्जारज्जू, मज्जातंतू, मांसपेशी. मेंदूपासून सुरू होणारी ते मांसपेशीपर्यंत जाणारी या सर्व जे अवयव आहेत, जे शरीराचे भाग आहेत, त्यांना कंट्रोल करणारी संस्था आहे ही. त्यामुळे जे काही आजार याच्याशी निगडीत असतील ते न्यूरोलॉजीमध्ये येतात. आपण आता वेगवेगळ्या डिसीजनुसार, वेगवेगळ्या आजारानुसार आपण त्याच्यावर श्रोत्यांना माहिती देऊयात. डोकेदुखी एका न्यूरोलॉजिस्टची जी आउटपेशंट डिपार्टमेंट असतं त्याच्या जवळपास 30 ते 40% पेशंट हे डोकेदुखीग्रस्त असतात. मग डोकेदुखी ही मायग्रेन असू शकते किंवा जे आपण टेन्शन टाईप हेडेक म्हणतो, जे आपल्या कवटीच्या भोवती जे मांसपेशी आहेत त्यांच्यावरचं वाढलेलं टेन्शन, ह्याच्यामुळे ही डोकेदुखी होऊ शकते. किंवा डोकेदुखी हे काहीतरी मेजर कारणामुळेही असू शकते. त्याला आपण म्हणतो सेकंडरी हेडेक. अंडरलाईंग काही मोठा जसा ट्यूमर असेल किंवा रक्ताची गाठ असेल किंवा अचानक झालेला रक्तस्राव असेल किंवा स्ट्रोक, जो लकवा, काही लकवे असतात त्याच्यामध्ये सुरुवातच डोकेदुखीपासून होते. त्यामुळं डोकेदुखी ही जवळपास आमच्याकडे येणाऱ्या पेशंटच्या 30 ते 40% लोकांमध्ये तर हे सिम्पटम असतंच. आणि मायग्रेन मग कशाला म्हणायचं? मायग्रेन म्हणजे मेंदूला व मेंदूच्या भोवताली ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ज्यावेळेस डायलेट होतात, म्हणजे प्रसरण पावतात, त्यावेळेस रक्तप्रवाह वाढतो आणि त्यावेळेस जी डोकेदुखी येते त्याला मायग्रेन म्हणतात. ती आपल्या भाषेत अर्धशिशी असं म्हणूनही ओळखलं जातं. मी एका ख्यातनाम अशा अभिनेत्याबद्दल वाचलं होतं की त्याला हसताना त्रास होतो. मी सलमान खानबद्दल बोलतोय. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होतात. असं होऊ शकतं का? चेहऱ्याला मुंग्या येणं, वेदना होणं? सलमान खान यांना ट्रायजेमिनल न्यूराल्जिया असा आजार होता. जी रक्तवाहिनी मेंदूला सप्लाय करते त्याची एखादी गाठ झाली आणि ती जर त्या ट्रायजेमिनल नर्व, जी आपली क्रेनियल नर्व आहे 5 नंबरची, त्याच्यावर जर त्याचं प्रेशर आलं तर हा त्रास होऊ शकतो. त्यामुळं हसताना किंवा साधी वाऱ्याची झुळूकही चेहऱ्याला लागली तरी वेदना होतात आणि ह्या खूप असह्य वेदना असतात. ह्या वेदना काही मिनिटासाठीच राहतात, पण त्या इतक्या असह्य असतात की परदेशात तर याच्यामुळे सुसाईडही झालेले आहेत. इतक्या भयानक वेदना ह्या असू शकतात. आत्ता आपण ज्या 4 आजाराबद्दल बोललो, मायग्रेन, डोकेदुखी, चेहऱ्यावरच्या वेदना किंवा मुंग्या येणं, याला उपचार काय असतात? याचा उपचार त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि पेशंटला त्याच्यामुळे किती त्रास होतो याच्यावरून ठरवला जातो. काही पेशंट्स ज्यांची महिन्यातनं एकदा किंवा 3 महिन्यातनं एकदा वेदना होत असतील तर त्यांना आपण ज्यावेळेस वेदना होतील त्याच्या सुरुवातीला मेडिसिन्स घ्यायचा सल्ला देतो. आणि ज्या लोकांना खूप फ्रिक्वेंटली हा त्रास होत असेल अशा लोकांना आपण त्या वेदना येऊ नयेत म्हणून प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट आहे ती देतो. प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट वेगळी राहते. ती पेशंट बघूनच ठरवता येतात. पेशंटला किती असह्य आहेत त्या वेदना, त्याची डे टू डे ॲक्टिव्हिटी किती हॅम्पर्ड आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण ट्रीटमेंट ठरवतो. डॉक्टर, आपला मणका जो आहे, या मणक्याच्या व्याधी, मणक्याचे आजार, सुरुवातीला हाडांच्या डॉक्टरांकडे पेशंट जातो आणि तिथून काही पेशंट तुमच्याकडे म्हणजे न्यूरोफिजिशियनकडे किंवा अगदी त्याच्या पुढे मग न्यूरोसर्जनकडे पण पाठवले जातात. मग तुमच्या न्यूरोलॉजीचा आणि मणक्याचा संबंध काय असतो? मणका हा एक हाडाचा भाग आहे, पण त्याचा आणि न्यूरोलॉजीचा संबंध म्हणजे जो मणका आहे त्याच्या आतमध्ये असते स्पायनल कॉर्ड, त्याच्यामधून जी येणारी नर्व असते ती जे मणक्यांचे जे छिद्र असतात त्याच्यामधून येतात. तर ज्यावेळेस हाडाचे जे जॉईंट असतात तिथे सूज येते किंवा तिथे कॅल्शियमच्या गाठी होतात, त्याच्यामुळं ज्या नर्व आहेत त्याच्यावर प्रेशर आल्यानंतर हातामध्ये वेदना येणे, मुंग्या येणे किंवा पायामध्ये वेदना येणे, मुंग्या येणे, हे सोडून परत चालण्यास प्रॉब्लेम होणे, असे सिम्पटम्स होतात पेशंटना. दुसरं, जर स्पायनल कॉर्डवर जर प्रेशर आला असेल त्याचा किंवा 2 मणक्यांच्या मध्ये असणारी जी डिस्क आहे ती ज्यावेळेस सरकते त्याच्या नॉर्मल जागेवरून,
ती डायरेक्ट स्पायनल कॉर्डवर प्रेशर ज्यावेळेस देते त्यावेळेस पॅराप्लेजिया नावाचा आजार होऊ शकतो. मणक्याची लेवल कुठली याच्यावरून हा ठरला जातो की त्याची तीव्रता किती असते. मानेतल्या मणक्यातला हा प्रॉब्लेम झाला तर त्यांना दोन्ही हात किंवा दोन्ही पाय हे निकामी होऊ शकतात. परत त्यांना श्वासोश्वास घ्यायला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर ही कमरेतली डिस्क जर सरकली असेल किंवा कमरेतल्या हाडांच्या गाठी जर झाल्या असतील तर त्यामुळे कंबरदुखी किंवा कमरेपासून पायामध्ये मुंग्या येणे किंवा आपल्या पायाचा तळवा वर करता न येणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फूट ड्रॉप म्हणतो, आणि ह्यासोबतच लघवीचा त्रास म्हणजे लघवी कंट्रोल न होणे किंवा लघवी लागलेली न कळणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. याच्यामुळे जो मनुष्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत जसे लघवी करणे, संडास करणे, ह्याच्यावरही ह्याचा परिणाम होतो. मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेनबद्दल बोलताय, ज्या शिरेबद्दल बोलताय, ती मणक्याच्या आतमध्ये सुरक्षित असते, फक्त मानेच्या ठिकाणी ती थोडीशी नाजूक आहे. मान हा आपल्या शरीरातला असा अवयव आहे ज्याला 360 डिग्री मोशन मिळते, तेवढी ती फ्री आहे. कारण निसर्गाने तशी निर्माण केली आहे, कारण की आपल्याला समोर पाठीमागे दोन्ही साईडला फिरवण्यासाठी त्याची मदत होते. पण त्याचा फायद्याबरोबर ती अनस्टेबलही आहे. त्यामुळे काय होतं की भरपूर मुवमेंट असल्यामुळे किंवा सततच्या दुचाकी वाहनावर केल्या जाणाऱ्या प्रवासामुळे सारखा आघात होतो मानेमधल्या मणक्यामध्ये. मग त्यामुळे डिस्कचा प्रॉब्लेम हा मानेत जास्त प्रमाणात दिसून येतो. मग त्याच्यामुळे मानदुखी म्हणा किंवा मानेतनं हातामध्ये मुंग्या येणे किंवा हात बारीक होणे, असे सगळे त्रास होतात पेशंट्सना. डिस्क जी म्हणताय ते डिस्क म्हणजे गादी का? हो, 2 मणक्याच्या मधली गादी. अनेकांना त्याचे पण खूप प्रॉब्लेम आहेत. ज्या लोकांना न्यूरोलॉजी किंवा मज्जासंस्थाचे त्रास होतात त्याच्यामध्ये गादी, परत मणक्याचे जे होल असतात ज्याच्यामधून नर्व येते तिथे काहीतरी वाढ होऊन त्याच्यावर प्रेशर येणे किंवा कॅल्शियमचे कण तिथे जमा होणे, हे सगळे आजार यात समाविष्ट असतात. व्यक्तीच्या जाडीचा याच्यावर काही परिणाम होतो का? जाडीचा परिणाम हा जास्त करून त्यांच्या कमरेच्या मणक्यावर होतो. ज्यांचं ओबेसिटी जे म्हणतो, ज्यांचं पोट सुटलं आहे, त्यांच्या बॉडीचा पोस्चर मेकॅनिझम आहे, सरळ ताट उभा राहायची जी पोस्चर आपल्याला परमेश्वराने दिली आहे ती हॅम्पर होते. म्हणजे पोट एखाद्याचं वाढलं तर तो जास्त पुढे वाकला जातो. मग त्याच्यामुळे जी डिस्क सरकण्याचे चान्सेस आहेत हे वाढतात त्याच्यामध्ये. डॉक्टर, लकव्याबद्दल अर्थात अर्धांगवायूबद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणजे कुठल्या तरी पक्षाचं रक्त लावून चोळणे किंवा मॉलिश करणे, वेगवेगळे तेल लावणे आणि नंतर मग ते डॉक्टरांपर्यंत येतं. तर हा जो लकवा, हा जो अर्धांगवायू आहे, याचं शास्त्रीय विश्लेषण कसं कराल? लकवा म्हणजेच स्ट्रोक, तो खूप महत्त्वाचा विषय आहे. जगात 4 पैकी एका माणसाला स्ट्रोक होतो. हा स्ट्रोक म्हणजे हा लकवाच आहे. लकवा हे 2 प्रकारचे असतात. एक मेंदूची रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे किंवा दुसरा मेंदूची रक्तवाहिनी फुटून तिथे रक्तस्राव झाल्यामुळे. 85% स्ट्रोक हा मेंदूची रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे होतात, तर 15% लकवे हे रक्तस्राव झाल्यामुळे होतात. आपल्या इकडे स्ट्रोक अवेअरनेस जो म्हणतो तो लोकांमध्ये नाही आहे. परदेशात कसं त्याने लोकांना लक्षात यावं म्हणून प्रत्येक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहे की स्ट्रोक म्हणजे काय बाबा, आणि त्याला ट्रीटमेंट आहे. स्ट्रोक इज ट्रीटेबल अँड स्ट्रोक इज प्रिव्हेंटेबल, असं तिथं प्रचार केला जातो. आपल्याकडे तेवढी लोक जागृत नाही आहेत किंवा लोकांना माहिती नाही की स्ट्रोक आला म्हणजे काय आलं बाबा. ॲज ए न्यूरोलॉजिस्ट माझं हे कर्तव्य समजतो की लोक ह्यात जागृत व्हावेत आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता यावी किंवा त्यांना समजावे लवकर की काय स्ट्रोक असतो. याच्यासाठी आपण काम करणं खूप गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये बी फास्ट नावाचा एक शॉर्ट फॉर्म केला आहे त्यांनी. बी फॉर बॅलन्स, ई फॉर आई साईट, एफ फॉर फेस, ए फॉर आर्म वीकनेस, एस फॉर स्पीच प्रॉब्लेम आणि टी इज टाईम. डोंट वेस्ट टाईम. मला असाच मराठीमध्ये मला सुचलं म्हणून मी तयार केलेला एक शॉर्ट फॉर्म आहे जेणेकरून लोकांना तो लवकर लक्षात येईल, ज्याचं नाव आहे ताबडतोब. ताबडतोब याचा फुल फॉर्म असा: ता म्हणजे तोंड वाकडे होणे, ब म्हणजे बोलण्यास त्रास होणे, ड म्हणजे डोळ्याची अचानक दृष्टी जाणे किंवा डोकेदुखी होणे, तो म्हणजे तोल जाणे किंवा चक्कर येणे, ब म्हणजे एक बाजू अशक्त किंवा जड येणे. हा म्हणजे ताबडतोब. ज्यावेळेस तुम्हाला यातले काही सिम्पटम्स दिसतील तर तुम्ही ताबडतोब एका मेंदूविकार तज्ज्ञाशी संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता येईल. स्ट्रोक, जसं मी आधी बोललो की 85% स्ट्रोक हे एखादी रक्तवाहिनी बंद झाल्यामुळं होतात. तर याच्यामध्ये जर पेशंट 4.5 तासाच्या आत जर दवाखान्यात पोहोचला तर त्याला इंजेक्शन देऊन ती रक्तवाहिनी बंद जी झालेली आहे त्याला ओपन करायचे औषधं आहेत. काही केसेसमध्ये
24 तासापर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर ते रक्तवाहिनीत इंजेक्शन वाटे जाऊन आपल्याला तो जी गाठ झालेली आहे ती आपण काढू शकतो. अशी सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा जर मिळाली तर 50 ते 60% लोक हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. मुळात रक्तवाहिनी बंद पडते कशामुळं? रक्तवाहिनी बंद पडण्याचे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा प्रकार जो होतो, रक्तवाहिनीचा फ्लो कमी होणे, तो एक प्रकार आहे. दुसरा म्हणजे हृदयामध्ये जी रक्ताची गाठ तयार होते ती ब्रेनला जाते, मेंदूला जाते. मग त्यावेळेस काय होतं की रक्त पातळ होत नसेल, त्याच्या गाठी बनत असतील तर त्या गाठी आपल्या हृदयात साठतात आणि ज्यावेळेस आपलं हृदय इरेग्युलरली बीट करतं, म्हणजे ज्याला अरिथमिया म्हणतो आपण, ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणतो, त्यावेळेस ती गाठ मेंदूमध्ये जाण्याचे चान्सेस असतात आणि ती मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन ती रक्तगाठ रक्तप्रवाह बंद करते. मग त्यावेळेस तो मेंदू मृत पावतो. रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजाराचा याच्याशी काही संबंध असू शकतो? हो, नक्की. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही आजार हे स्ट्रोकच्या मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये येतात. म्हणजे ज्यांचा इलाज करून, म्हणजे रक्तदाब एक नॉर्मल ठेवून किंवा तुमची शुगर ही नॉर्मल ठेवून तुम्हाला स्ट्रोक प्रिव्हेंट करता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला जर उच्च रक्तदाबाचा आजार असेल आणि आपला ब्लड प्रेशर जर 140 ते 90 पेक्षा कमी ठेवण्यात आपण औषधं घेतलीत तर तुम्हाला 25 ते 30% रिस्क कमी होते लकवा होण्याची. एखाद्या व्यक्तीला लकवा, अर्धांगवायू, पॅरालिसिस झाल्यानंतर त्याचं शरीर पूर्ववत 100% होऊ शकतं? पूर्ववत होण्यासाठी तो लकवा त्याच्या मेंदूच्या कुठल्या भागात झालाय, लकवा झाल्यानंतर त्याचा डॅमेज किती झाला आहे, म्हणजे कितपत त्याची जी शक्ती आहे ती कमी झालेली आहे आणि त्याला काय ट्रीटमेंट देण्यात आली आहे त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की तो कितपत बरा होईल. जागतिक दर्जावर ज्या ट्रायल्स होतात त्याच्यामध्ये जी रिकव्हरी मापनचं जे तंत्र आहे ते जनरली स्ट्रोकच्या 3 महिन्यानंतर केलं जातं. कारण की मेंदू एक असा अवयव आहे की जिथे नवीन पेशी तयार होत नाहीत. तर जी रिकव्हरी होती स्ट्रोक झाल्यानंतर त्या इतर नॉर्मल पेशीपासून होणाऱ्या नवीन कनेक्शन्समुळे होते. बाकी कुठला दुसरा शरीरातला अवयव असेल तर नवीन पेशी तयार होऊ शकतात, लिव्हरमध्ये नवीन पेशी तयार होऊ शकतात किंवा बाकी अवयवांमध्ये नवीन पेशी तयार होऊ शकतात. पण मेंदूत असं होत नाही. मेंदूची रिकव्हरी ही त्याच्या भोवताली जे नॉर्मल न्यूरॉन्स आहेत, पेशी आहेत, त्याच्यापासून होणाऱ्या नवीन कनेक्शन्समुळे होते. तर याला किमान 3 महिने तरी लागतात. पण ह्या 3 महिन्यापर्यंत आपण काहीच करायचं नाही का बाबा, असं नाही आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही 5 ते 7 दिवस, ज्यावेळेस तुमचा जो क्रिटिकल फेज असतो लकव्याचा अटॅक आल्यानंतर, हा लाईफ डेंजरिंग भाग असतो. त्यावेळेस मेंदूला सूज येऊ शकते किंवा त्यावेळेस रक्तस्त्राव होऊ शकतो मेंदूत किंवा त्यावेळेस फिट्स येणे, झटका येणे, ह्या रिस्क जास्त असतात. त्या काळासाठी आपल्याला एका न्यूरोलॉजिस्टच्या निगराणीखाली ॲडमिट राहणं खूप गरजेचे असते. त्यानंतर जी रिकव्हरी आहे ती फिजिओथेरपी किंवा जी रिजनरेशन प्रोमोटिंग थेरपी जे म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे व्यायाम आले, परत मिरर थेरपी आली, अशा बऱ्याचशा गोष्टींचं संशोधन अजून चालू आहे. मेंदूतली रिजनरेटिव्ह प्रोसेस आहे त्याला प्रमोट करण्यासाठी ह्या थेरपींचं काम आहे. जर अर्धांगवायूचा झटका टाळायचा असेल किंवा तो होऊ द्यायचा नसेल तर व्यक्तीनं जीवनशैलीत काय बदल केले पाहिजे? जसे आपण म्हणलो की जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे उच्च रक्तदाब, ब्लड शुगर नॉर्मल ठेवणे, नियमित हृदयाची तपासणी करणे, ज्याच्यामध्ये तुमचा अरिथमिया आहे का नाही किंवा तो टाळण्यासाठी काही औषधं घ्यायची आहेत का, आपला कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवणे, आपल्या ज्या सवयी आहेत, तंबाखू सेवन, धूम्रपान, ह्या गोष्टींमुळे लकव्याची रिस्क वाढते. सिडेंटरी लाईफस्टाईल जे आपण म्हणतो, बैठं काम करणे, ॲक्टिव्हिटी कमी असणे, हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत स्ट्रोकमध्ये. हे सोडून काही किडनीचे आजार, परत खूप प्रमाणात दारू पिणे, झोप व्यवस्थित न होणे, चुकीच्या प्रतीचा आहार, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्यामुळे लकवा हा प्रिव्हेंट करू शकतो आपण. म्हणजे लकवा होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाळायला हव्यात. हो, नक्की. आणि ह्यापैकी जर कुठल्या आपल्याकडे रिस्क फॅक्टर्स असतील तर काही रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात, त्या नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करणे. जर हृदयाचा आजार असेल तर कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडून, किंवा जर आधी मेंदूचा कुठला आजार असेल किंवा जनरल फिजिशियनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरसाठी असाल तर त्यांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा त्यांच्या सल्ल्याने घेतलेल्या रक्त पातळ करायच्या गोळ्या, याच्यामुळे आपण नक्कीच लकवा टाळू शकतो. लकवा झालेल्या व्यक्तीला काही व्यक्तीमध्ये तो 1.5 महिन्यात व्यवस्थित झालेला आहे, काहीमध्ये 6 महिने लागलेले आहेत.
असा वेगवेगळा जो कालावधी लागतो त्याला बरं होण्याकरिता किंवा स्वतःच्या पायावर चालण्याकरिता, स्वतःची कामं स्वतः करण्याकरिता, हा कालावधी वेगवेगळा कशामुळे असतो? लकव्याचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये किती मेंदू निर्जीव झाला आहे, किती प्रमाणात सूज आली आहे, किंवा काय व किती लवकर ट्रीटमेंट त्यांना मिळाली आहे, हा एक फॅक्टर आहे. हा सोडून पेशंटचं वय, पेशंटची आधीची जीवनशैली, पेशंटच्या इतर रिस्क फॅक्टर्स, ह्या सगळ्या गोष्टींचाही त्यात समावेश आहे. समजा 30ल्या व्यक्तीला स्ट्रोक झाला असेल तर त्याची रिकव्हरीची क्षमता ही 60त स्ट्रोक होणाऱ्या पेशंटपेक्षा ही नक्कीच चांगली असते. डॉक्टर, अर्धांगवायू झालेला व्यक्ती असेल किंवा मेंदू विकारामुळं किंवा मज्जातंतूच्या आजारामुळं विकलांग झालेला व्यक्ती असेल, अशा व्यक्तींना तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे पाठवता, तर त्याच्यामध्ये कितपत योगदान असतं फिजिओथेरपीचं? न्यूरो रिहॅबिलिटेशन आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा मोलाचा वाटा असतो. न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये काय येतं की आपले जे स्नायू निकामी झाले आहेत, आपली जी बाजू निकामी झाली आहेत, त्याच्यामध्ये जो स्टिफनेस किंवा कडकपण, ताठरता आहे तो येऊ नये किंवा तो कमी करता यावा याच्यासाठी त्यांच्याकडनं व्यायाम घेतले जातात. परत जी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो की आपण त्या बाजूची शक्ती वाढवणे, परत शक्ती असते पण त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी ते करू शकत नाहीत, मग त्याच्यासाठी काही मॉडिफिकेशन ते करून घेतात, म्हणजे त्याला म्हणतात ऑक्युपेशनल थेरपी. म्हणजे एखादं काम हे वेगळ्या प्रकारे करून घेण्याची ती ट्रेनिंग देतात. परत दुसरी गोष्ट म्हणजे की बॅलन्स ट्रेनिंग. पेशंटला बराच वेळेस स्ट्रोक झाल्यानंतर शरीराचा बॅलन्स किंवा तोल सावरत नाही, अशा वेळेस ते कसे चालावे, कसे उठावे किंवा कसे फिरावे याचं तंत्र पेशंटला शिकवतात. जिथं फिजिओथेरपिस्ट त्यांची भूमिका चोख बजावतात. बरोबर. पॅरालिसिस झालेल्या पेशंटला, अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला उजव्या बाजूनं झाला असेल आणि कालांतरानं तो बरा झालाय, पण नंतर त्याला डाव्या बाजूनं पॅरालिसिस झालेला आहे, असं कशामुळे होतं? याचं उत्तर असं असेल की किती अंतराने त्याला स्ट्रोक झाला आहे. हा दुसरा लकव्याचा अटॅक असू शकतो. जर मेजर रक्तवाहिनी एक साईडची बंद असेल पूर्णपणे, तर मेंदूचा पूर्ण रक्तप्रवाह हा दुसऱ्या रक्तवाहिनीने चालू असतो. मग ती रक्तवाहिनीलाही तेच रिस्क फॅक्टर असतात जे आधीच्या रक्तवाहिनीला आहेत. मग जर त्या पेशंटकडनं जर गोळ्या, जे रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चुकल्या असतील, किंवा जर पेशंटला सुरुवातीला जी हार्ट इरेग्युलॅरिटी होती ती परत हार्ट रिदम इरेग्युलॅरिटी, परत अरिथमिया झाला असेल त्या पेशंटला, किंवा परत रक्ताचे गाठी हार्टमध्ये साठल्या असतील, तर एकीकडची रक्तवाहिनी ऑलरेडी बंद आहे, मग जी शिल्लक रक्तवाहिनी जिथून रक्तपुरवठा होतोय तिकडे जाऊन ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे दुसरा आपण होऊ शकतो. हो. पक्षाघात, अर्धांगवायूचा झटका हा अचानक येतो असं म्हणतात, पण मला असं वाटतं की त्याची काहीतरी लक्षणं जाणवत असावीत. अशी कोणकोणती लक्षणं आहेत की लोकांनी ती ताबडतोब निदर्शनास आल्यानंतर उपचार घ्यायला हवेत? लकव्याची लक्षणं म्हणजे याला आम्ही ट्रान्झिएंट इश्केमिक अटॅक्स म्हणतो. ज्यावेळेस तुमच्या मेंदूची रक्तवाहिनीमधला प्रवाह कमी होतो अचानक, त्यावेळेस एका डोळ्याला अंधारी येणे, एका डोळ्यात पूर्ण जसे की आपल्या डोळ्यासमोर एक काळा पडदा येणे, अचानकपणे येणे, किंवा काही वेळ बोलण्यात त्रास होणे किंवा बोबडी वळणे अचानकच, किंवा एका हाताला किंवा एका पायाला अचानकपणे मुंग्या येणे, किंवा एक हात अचानकपणे निर्जीव होणे. हा अटॅक हा काही सेकंदांसाठीच असतो, पण हा कम्प्लिटली रिकवर होतो. अशा वेळेस पेशंटनी जितक्या लवकर त्यांना मेंदूविकार तज्ज्ञांकडे जाता येईल तितक्या लवकर जावे, कारण की ज्यावेळेस तुम्हाला असा एक अटॅक झाला असेल त्यावेळेस परत मोठा स्ट्रोक होण्याचे प्रमाण हे 30 ते 40% आहे. त्यामुळे वेळीच उपचार केले तर तो मोठा स्ट्रोक होण्यापासून आपण वाचवू शकतो रुग्णांना. ही काही त्याची सुरुवातीची लक्षणं आहेत की ज्यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. आता तुम्ही म्हणालात की हाताला मुंग्या येणे, पण माझ्या वाचनात असं आहे की काही लोकांच्या मध्ये ताणतणाव वाढल्यानंतर सुद्धा मुंग्या येतात. हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येणे याची बरीच कारणं असतात. एक मी म्हणलो की अचानक चालू झालेल्या मुंग्या, आणि एक प्रकार आहे जे खूप दिवसापासून येणाऱ्या मुंग्या. मग खूप दिवसापासून येणाऱ्या मुंग्या ह्या ब्रेनमधल्या मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार असो, किंवा स्पायनल कॉर्डचा आजार असो, किंवा ज्या आपल्या मज्जारज्जू आहे ज्याच्यावर आपण बोललो की मणक्यांचे आजार आहेत त्याच्यामध्येही हातामध्ये मुंग्या येतात, किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी जो प्रकार आहे त्याच्यामध्येही हातामध्ये किंवा पायांमध्ये मुंग्या येतात. ह्या सर्व आजारांमध्ये मुंग्या येतात. आता अर्धांगवायूसाठीच आणखीन प्रश्न विचारतो की ज्या लोकांना अर्धांगवायू अर्थात पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेला आहे आणि त्यांना उपचारही मिळालेले आहेत, उपचारांती बरीचशी सुधारणा झालेली आहे, ते पूर्ववत आयुष्य जगतायत, मात्र गोळ्या मेडिसिन चालूच आहेत. आता मुद्दा हा येतो की काही रुग्ण
आपण ठणठणीत बरे झालो आहोत या आविर्भावामध्ये गोळ्या घ्यायचं बंद करतात. त्याचे दुष्परिणाम काय होतात परत? अचानक बंद केलेल्या गोळ्यांमुळे दुष्परिणाम, जसं आपण आधी बोलू की परत एकदा स्ट्रोक होणे, तो एक मोठा दुष्परिणाम आहे. आणि जोखमीची बाजू अशी आहे की जे रिस्क फॅक्टर मेंदूच्या लकव्यासाठी आहेत तेच रिस्क फॅक्टर हृदयविकारासाठीही आहेत. त्यामुळे ती गोळी जी आहे रक्त पातळ करायची, ही दोन्हीसाठी काम करते. त्यामुळे अचानक तुम्ही जर गोळी बंद केली असेल तर तुम्हाला लकवाही येऊ शकतो किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. जोपर्यंत डॉक्टरांनी सांगितले तोपर्यंत गोळ्या घेणं अपरिहार्य आहे. हो, नक्की. या व्यतिरिक्त आणखीन काय सूचना कराल रुग्णांना? व्यायाम करणे हा महत्वाचा भाग असतो. जवळपास रोज 30 मिनिट थकेपर्यंत व्यायाम करणे, आठवड्यातले 7 पैकी 5 दिवस तरी किमान व्यायाम केलाच पाहिजे, असं वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन सांगते. त्यांचं ह्या वर्षीचं ब्रीद वाक्यच असं आहे की जॉईन द मूव्हमेंट. 1 out of 4 पर्सन इन द वर्ल्ड हॅज स्ट्रोक, डोंट बी द वन, असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. याचं मराठीत भाषांतर असं की जगात 4 पैकी एका जणाला स्ट्रोक होतो, तर तुम्ही त्यात तो एक होऊ नये ही काळजी घ्या. आणि त्यासाठी मग व्यायाम करा, आहारशैली, जीवनशैली सुधारित ठेवा. हो. डॉक्टर निखिल नवले, मी खूप रुग्णांच्या बाबतीत पाहिलं की अपघात झाल्यानंतर जर डोक्याला काही इजा झाली तर डॉक्टर मंडळीकडून असं सांगण्यात येतं की मेंदूत रक्तस्राव झाला आहे किंवा मेंदूत रक्ताची गाठ झाली आहे. तर हा प्रकार काय असतो? मेंदूत रक्तस्राव म्हणजे ब्रेन हिमरेज. तो कवटीच्या बाहेरून असू शकेल किंवा कवटीच्या आतमध्ये असेल किंवा मेंदूमध्येही असू शकेल रक्तस्राव. याच्यामुळे अचानक लागलेला मार, मेंदूला लागलेली जखम, याच्यामुळे जो रक्तस्राव होतो, याच्यामुळे त्याच्या भोवताली जो भाग आहे मेंदूचा याच्यावर सूज येते, ज्याच्यामुळे अनेक आजार होतात, जसे की फिट्स येते किंवा एक साईड लकवा येतो. परत पेशंटची जी शुद्ध असते ती हरपते. अचानक त्यांना मेंदूचा जो भाग, जो हृदय आणि आपलं श्वसनक्रिया कंट्रोल करतो, त्याच्यावर प्रेशर येऊन अचानक ब्रेन डेड ज्याला म्हणतो, तसे ब्रेनस्टेम डेड तशी स्थितीही येऊ शकते. आणि मेंदू हा खूप सुरक्षित आवरणात आहे असं सांगतात. म्हणजे मेंदू, त्याच्यावर कवटी, कवटीच्यावर आवरण, त्याच्यानंतर त्वचा, त्याच्यानंतर केस. असं काही रुग्णामध्ये असं निदर्शनास येतं की मेंदूला मार नाहीये, मात्र कवटीच्या बाहेरचं जे अस्तर आहे त्याला सूज येते. याचा मेंदूवर काय परिणाम होतो? ज्यावेळेस कवटीला मार लागतो त्यावेळेस मेंदू जो आहे, मेंदू हा आपल्या कवटीमध्ये फ्लोटिंग असतो, तो अचानकपणे आदळू शकतो कवटीवर, ज्याच्यामुळे थोड्या प्रमाणात इंटरनल ब्लिडिंग होतेच. त्याच्यामुळे बाहेरचा मार जरी मायनर असेल तर आतून ही इजा गंभीर असू शकते. याचं निदान कसं केलं जातं? याचं निदान CT स्कॅन किंवा MRI वर केलं जातं. व्यक्तीच्या वागण्यात काही बदल होतो का अशामुळे? मेंदूला झालेले इजेचं जे प्रमाण आहे त्याच्यावर ते ठरलं जातं. काही पेशंट अचानकपणे अनकॉन्शियस होतो, ज्याला आपल्या आजूबाजूच्या परिसराची काही जाणीव नसते, आपण कुठे आहोत याची जाणीव नसते. त्यानंतर काही प्रमाणात रुग्ण हे बरे होतात, थोडा वेळ व्यवस्थित राहतात आणि परत हा दुसरा एपिसोड जो येतो त्यावेळेस ते कम्प्लीट कोमामध्ये जातात. हा जो गॅप आहे त्याला लुसिड इंटरव्हल असं म्हणतात. बरेच वेळेस आपण ऐकलं असेल की पेशंटचे नातेवाईक म्हणतात की पेशंट मार लागल्यानंतर थोड्या वेळ बेशुद्ध होता, त्यानंतर व्यवस्थित झाला आणि हॉस्पिटलमध्ये आणला आणि कम्प्लीट कोमामध्ये गेला. असं का? तर हा जो गॅप आहे याला लुसिड इंटरव्हल म्हणतात. त्यासाठी जेव्हाही मेंदूला मार लागतो त्यावेळेस त्वरित त्यांना मेंदूविकार तज्ज्ञांकडे नेण्यात यावे असं मी सांगेन. श्रोतेहो, मानवी मेंदूची व्याप्ती आणि महती अगाध आणि अनंत आहे. अशा या अनंत व्याप्ती असलेल्या मेंदूची माहिती आरोग्य दर्पणच्या एका भागात तुमच्यापर्यंत पोहोचविणं कदापि शक्य नाही. म्हणूनच आपण न्यूरो फिजिशियन डॉक्टर निखिल नवले यांना आजच्या कार्यक्रमापुरता इथे निरोप देऊया आणि पुढच्या मंगळवारी अर्थात 10 नोव्हेंबर या दिवशी या मेंदूविषयीच्याच इतर आजारांची आणखी काही माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुर्तास या भागात दिलेल्या माहितीकरिता डॉक्टर निखिल नवले आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर.